मितेश ताके सादर करत आहे सेव्ह द कॅट या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाच्या प्रकरण 8 फायनल फेड इनचा सारांश. हो, आणि हा खऱ्या अर्थाने एक महत्वाचा टप्पा आहे. अगदी. आणि या चर्चेला सुरुवात करण्याआधी एका क्षणासाठी आपण एका अतिशय नाजूक आणि सुंदर प्रक्रियेचा विचार करूया. अच्छा, म्हणजे कोणती प्रक्रिया? समजा एखाद्या माणसाने अतिशय कौशल्याने म्हणजे महिन्याच्या महिने एका जागी बसून एका छोट्याशा काचेच्या बाटलीत लाकडाचा एक सुंदर जहाज बांधलं आहे. बापरे, म्हणजे खूपच बारकाईचं आणि संयमाचं काम आहे हे. हो ना? तो एक एक धागा, एक एक लाकडाचा तुकडा अत्यंत बारकाईने जोडतो. तो कलाकुसरीचा एक अप्रतिम नमुना तयार होतो. बरोबर. तो माणूस त्या बाटलीकडे बघून अभिमानाने ऊर भरून घेतो. पण त्यानंतर तो काय करतो? काय करतो? तो ती जहाजाची बाटली उचलतो आणि थेट एका खवळलेल्या वादळी समुद्रात फेकून देतो. अरे देवा, म्हणजे हे ऐकायला खूपच विचित्र वाटतंय. हो, पण पटकथा लिहून पूर्ण करणं आणि ती प्रत्यक्षात व्यावसायिक जगात म्हणजेच हॉलिवूड किंवा कुठल्याही चित्रपटसृष्टीत उतरवणं यामधला प्रवास अगदी असाच आहे. अगदी तंतोतंत अशीच परिस्थिती असते. या विशेष सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आज आपण ब्लेक स्नायडर यांच्या सेव्ह द कॅट या पुस्तकाच्या अंतिम टप्प्यावर म्हणजे खऱ्या जगाच्या वास्तवावर प्रकाश टाकणार आहोत. हो, कारण कागदावर धी एंड लिहिल्यानंतर खऱ्या अर्थाने जी लढाई सुरू होते ती कशी लढायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आणि हा असा टप्पा आहे जिथे कला आणि व्यवसाय म्हणजेच आर्ट आणि कॉमर्स यांचा सर्वात मोठा संघर्ष पाहायला मिळतो. बरोबर. कारण मागील प्रकरणांमध्ये आपण चित्रपटाचे बीट्स कसे असावेत हे पाहिलं. हो, कथानकाची बांधणी कशी असावी हे सगळं आपण अतिशय तांत्रिक आणि सर्जनशील दृष्टिकोनातून पाहिलं. पण स्नायडर या 8व्या प्रकरणात आपल्याला थेट जमिनीवर आणतात. अगदी खडबडीत जमिनीवर. हो ना. ते स्पष्ट करतात की चित्रपटसृष्टी ही काही केवळ एक निर्मळ निखळ कला नाही, तो अब्जावधी डॉलर्सवर चालणारा एक प्रचंड मोठा व्यवसाय आहे. आणि जोपर्यंत एखादा लेखक हे व्यावसायिक वास्तव डोळे उघडे ठेवून स्वीकारत नाही, तोपर्यंत तो केवळ स्वतःच्याच कल्पनेच्या जगात जगत राहतो. अगदी बरोबर. हा मुद्दा मला वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा वाटतो. कारण अनेकदा नवखे लेखक फक्त कलेच्या प्रेमात असतात. स्नायडर या करण्याच्या सुरुवातीलाच एक खूप रंजक निरीक्षण नोंदवतात. हो, ते म्हणतात की जे लोक मी स्क्रिप्ट लिहिणार आहे अशी नुसतीच बडबड करतात त्यांच्यातल्या निम्म्याहून अधिक लोक कधीच काही लिहित नाहीत. म्हणजे जेव्हा एखादा लेखक महिन्यांचे किंवा कदाचित वर्षांचे कष्ट घेऊन शेवटी आपल्या स्क्रिप्टच्या शेवटच्या पानावर दी एंड हे शब्द टाईप करतो, तेव्हा त्याने आधीच अर्धी लढाई जिंकलेली असते. खरंच, त्यांनी केवळ बोलणाऱ्या त्या 50% लोकांना मागे टाकलेलं असतं. हो, पटकथा पूर्ण करणे हेच यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि अत्यंत दुर्मिळ पाऊल असतं. नक्कीच. आणि तो एंड टाईप करण्याचा क्षण कोणत्याही लेखकासाठी अत्यंत जादुई असतो. मी स्वतः अनुभवलाय तो. हो, पण स्नायडर इथे खूप गमतीशीर पण अचूक मानसिक विश्लेषण करतात. हो, ते म्हणतात की ती पटकथा पूर्ण केल्यानंतर लेखकाला 2 अगदी परस्पर विरोधी भावनांचा अत्यंत तीव्रतेने सामना करावा लागतो. अच्छा, म्हणजे 2 वेगवेगळ्या टोकाच्या भावना. हो, पहिली भावना असते ज्याला ते माउंटेन टॉप मेगेलोमानिया म्हणतात. माउंटन टॉप मेगलोमानिया म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण जगातला सर्वोच्च पर्वत सर केला आहे आणि आता आपल्यासारखा महान लेखक या भूतलावर दुसरा कोणीही नाही असा एक प्रचंड मोठा अहंकार आणि आनंदाचा सुळसुळाट असतो. बापरे, म्हणजे स्वतःला थेट शेक्सपियर समजायला सुरुवात. अगदी तसंच. लेखकाला खरोखर वाटतं की त्याने जगातली सर्वश्रेष्ठ कलाकृती किंवा दुसरा गॉडफादर लिहून काढला आहे. पण ही भावना फार काळ टिकत नाही, बरोबर? कारण मी वाचलंय की त्यानंतर लगेचच एक दुसरी लाट येते जी लेखकाला थेट जमिनीवर आपटते. हो, अगदी तसंच होतं. साधारण 41 तासानंतर किंवा काही दिवसांनी जेव्हा तोच लेखक स्वतःच्या स्क्रिप्टची ती प्रिंटआउट पुन्हा एकदा शांत डोक्याने वाचायला घेतो, तेव्हा त्याला जाणवतं की यात अनेक चुका आहेत. म्हणजे जे आधी परफेक्ट वाटत होतं ते आता खराब वाटायला लागतंय. हो, संवाद कृत्रिम वाटत आहेत, कथेचा वेग कुठेतरी मंदावला आहे असं वाटू लागतं. आणि मग निर्माण होते सेल्फ लोथिंग, म्हणजे स्वतःचीच चीड येण्याची भावना. मी किती कचरा लिहिला आहे किंवा माझ्यात काही टॅलेंटच नाहीये असे विचार. अगदी तेच विचार त्याच्या मनात येऊ लागतात. मला इथे थोडं थांबून विचारावंसं वाटतं.
असं का होतं? म्हणजे एखादी व्यक्ती 2 दिवसांपूर्वी स्वतःला महान समजत असते आणि अचानक स्वतःला शून्य का समजायला लागते? यामागे नक्की काय मानसशास्त्र आहे? असा प्रश्न स्वाभाविक आहे. हो, कारण हा बदल खूपच टोकाचा आहे ना. याचं कारण म्हणजे लेखकाचा निर्माता या भूमिकेतून संपादक या भूमिकेत झालेला प्रवास. अच्छा, म्हणजे भूमिका बदलते. हो, जेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा तुम्ही कथेच्या प्रवाहाशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असता. तेव्हा तुमचा मेंदू फक्त निर्मिती करत असतो. म्हणजे तो फ्लोमध्ये असतो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही ते पूर्ण करून पुन्हा वाचता तेव्हा तुमचा मेंदू एका त्रयस्थ समीक्षकासारखा विचार करू लागतो. तो त्रुटी शोधू लागतो. पण हे खूप निराशाजनक नसेल का? स्नायडर म्हणतात की ही प्रक्रिया अतिशय सामान्य आहे आणि उलट ती गरजेची आहे. गरजेची ती कशी काय? कारण जर एखाद्या लेखकाला या सेल्फ लोथिंगचा अनुभव आलाच नाही तर याचा अर्थ तो स्वतःच्या कामात सुधारणा करण्यास तयार नाही. ओहो, म्हणजे ती स्वतःची चीडच त्याला ती स्क्रिप्ट पुन्हा एडिट करायला लावते. अगदी. आणि ती अधिक परिपूर्ण बनवायला प्रवृत्त करते. म्हणजे हा जो मानसिक हेलकावा आहे तो सर्जनशीलतेचाच एक अपरिहार्य भाग आहे तर. नक्कीच. पण खरा धक्का तर यानंतर बसतो, नाही का? मगाशी मी जी बाटलीतल्या जहाजाची उपमा दिली ती आता खऱ्या अर्थाने लागू होते. हो, जेव्हा लेखक आपली ही जीवापाड जपलेली, अनेकदा घासून पुसून तयार केलेली स्क्रिप्ट स्टुडिओच्या किंवा निर्मात्यांच्या टेबलावर ठेवतो, तेव्हा तो त्या वादळी समुद्रात प्रवेश करतो. आणि इथे स्नायडर जे वास्तव मांडतात ते मला थोडं निराशाजनक वाटलं. निराशाजनक म्हणजे काय वाचलं तुम्ही? ते म्हणतात की स्टुडिओ चालवणारे लोक लेखकासारखा विचारच करत नाहीत. होय, आणि हाच तो आर्ट आणि कॉमर्समधला सर्वात मोठा विरोधाभास आहे. म्हणजे लेखक विचार करतो की माझी कथा किती उत्तम आहे, माझं पात्र किती सखोल आहे. पण स्टुडिओ प्रमुख किंवा एक्झिक्युटिव्हच्या डोक्यात पूर्णपणे वेगळीच गणितं चालू असतात. त्यांना फक्त पैशांशी घेणं देणं असतं ना. हो, ते विचार करतात की या कथेवर मी जर $50 दशलक्ष लावले तर मला परतावा काय मिळेल. ते अनेकदा अतिशय प्रतिभावान लेखकांच्या उत्कृष्ट कथांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण का? म्हणजे एखादी कथा चांगली असेल तर ती का नाकारतील ते? कारण त्यांच्या दृष्टीने गुणवत्ता हे एकमेव परिमाण नसते. स्नायडर एका शब्दाचा वापर करतात, तो म्हणजे हीट. हीट म्हणजे काय? म्हणजे बाजारात सध्या कोणाची किंवा कोणत्या विषयाची हवा आहे. अच्छा, म्हणजे ट्रेंड काय चालू आहे? अगदी. स्टुडिओ अशाच गोष्टी किंवा लेखकांना पसंती देतात ज्यांच्यामुळे बातम्या बनतील किंवा ज्यांच्या नावावर आधीच प्रेक्षक चित्रपटगृहात खेचले जातील. पण हे तो खूपच अन्यायकारक आहे. म्हणजे एखाद्याकडे गुणवत्ता आहे, उत्तम कथा आहे, पण त्याच्याकडे ती हवा नाहीये म्हणून त्याची स्क्रिप्ट नाकारली जाणार. हे कटू आहे, पण हेच वास्तव आहे. गुणवत्ता असली तरीही फक्त व्यावसायिक गणितांमुळे नकार पचवावा लागणं, हे ऐकून तर कोणीही नवखा लेखक डिप्रेशनमध्ये जाईल. जर परिस्थिती इतकी निर्दयी आहे तर इथे टिकून तरी कसं राहायचं? म्हणूनच स्नायडर त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून एक अत्यंत मोलाचा आणि व्यावहारिक सल्ला देतात. कोणता सल्ला? स्नायडर आणि त्यांचे लेखन भागीदार कोल्बिकार जेव्हा ते त्यांची कोणतीही नवीन पटकथा एखाद्या निर्मात्याला किंवा एजंटला पाठवायचे तेव्हा ते एकमेकाला नेहमी एकच वाक्य म्हणायचे. काय होतं ते वाक्य? इट इज व्हॉट इट इज. म्हणजे परिस्थिती जशी आहे तशीच आहे. हे वाक्य वरवर पाहता खूप साधं वाटतं. हो, पण हाच त्यांचा जगण्याचा मंत्र होता. मला इथे थोडं थांबायचं आहे. कारण इट इज व्हॉट इट इज म्हणणं म्हणजे एक प्रकारे हार मानल्यासारखं नाही का? नाही, तसं नाहीये. म्हणजे अरे जे होतंय ते होऊ दे, आपल्या हातात काहीच नाही, असा हा थोडा निरुत्साही आणि सोडून देणारा दृष्टिकोन वाटतो मला. यात तो फायटर ॲटिट्यूड कुठे आहे? खूप चांगला मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. पण इट इज व्हॉट इट इजचा अर्थ हार मानणे अजिबात नाही. ही एक अत्यंत प्रगल्भ व्यावसायिक समज आहे. प्रगल्भ समज कशी? हा एक प्रकारचा तत्वज्ञानात्मक किंवा ज्याला स्टोईक दृष्टिकोन म्हणतात तसा आहे. याचा खरा अर्थ असा की माझ्या नियंत्रणात जे होतं म्हणजे एक उत्तम कथा शोधणे, बीट्सची योग्य मांडणी करणे, हो संवादांवर महिने काम करणे, हे सगळं हो ते मी 100% ताकदीने केलंय. आता ही स्क्रिप्ट माझ्या लॅपटॉपमधून बाहेर पडून बाजारात गेली आहे. अच्छा, म्हणजे आता ती त्याच्या हातात नाहीये. अगदी बरोबर. आता पुढचा निर्णय स्टुडिओच्या बजेटवर, तिथल्या राजकारणावर आणि बाजाराच्या ट्रेंडवर अवलंबून आहे, जे लेखकाच्या नियंत्रणात अजिबात नाही. हां, म्हणजे स्वतःचा अहंकार आणि स्वतःची निर्मिती यांना व्यावसायिक बाजारात एकमेकांपासून वेगळं ठेवण्याची हे एक मानसिक ढाल आहे तर. अगदी.
जर तुम्ही प्रत्येक नकाराला स्वतःच्या अस्तित्वावरचा हल्ला मानलात तर तुम्ही या क्षेत्रात 2 वर्षही टिकू शकणार नाही. ओके, म्हणजे स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर फोकस करणे आणि जे बाजाराच्या तत्वावर किंवा समजुतीप्रमाणे तफावत आहे त्याचा मोकळेपणाने स्वीकार करणे. हो, हेच ते गुपित आहे. पण याच प्रकरणाच्या पुढे जाऊन स्नायडर एका बुलहेड वृत्तीबद्दल बोलतात. बुलहेड म्हणजे अत्यंत जिद्दी, हट्टी किंवा मुजोर. बरोबर. आता इथे मला पुन्हा एक विरोधाभास दिसतोय. एका बाजूला तुम्ही म्हणताय की परिस्थितीचा स्वीकार करा, म्हणजे इट इज व्हॉट इट इज, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की बुलहेडसारखं हट्टी रहा. हा समतोल नक्की कसा साधायचा? हो, हे 2 विचार एकमेकांना छेद देतात असं वरवर पाहता वाटू शकतं. हो ना? पण तसं नाहीये. बुलहेड किंवा जिद्दी असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही व्यावसायिक वास्तवाशी भांडत बसाल किंवा निर्मात्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्याशी हुज्जत घालाल. मग जिद्दी असणं म्हणजे नेमकं काय? बुलहेड असण्याचा संबंध तुमच्या पुन्हा उठून उभे राहण्याच्या क्षमतेशी आहे. अच्छा, म्हणजे बाउन्स बॅक होणं? हो, चित्रपटसृष्टीतील मोठे लोक तुमची स्क्रिप्ट कदाचित विकत घेतील आणि नंतर तुम्हालाच त्या प्रोजेक्टमधनं कामावरून काढून टाकतील. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. हो, किंवा तुम्ही अतिशय बारकाईने लिहिलेल्या कथेची पूर्ण वाट लावून त्यात अवाजवी आणि मूर्खमेळाचे बदल करतील. असंही होतं. नेहमी होतं. अशा वेळी तुम्ही तुटून पडता कामा नये. ते तुमचे पैसे घेऊ शकतात, तुमची स्क्रिप्ट हिरावून घेऊ शकतात, पण ते तुमची पुन्हा नव्याने एक उत्तम कथा लिहिण्याची क्षमता कधीच हिरावून घेऊ शकत नाहीत. म्हणजे ही जी अपयशातून उसळी मारण्याची ताकद आहे त्याला स्नायडर बुलहेड मेंटॅलिटी म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे एखाद्या रबर बँडसारखं, माफ करा, म्हणजे एखाद्या रबर बँडसारखं तुम्ही त्याला कितीही ताणलं तरी ते पुन्हा आपल्या मूळ आकारात परत येतं. खूप छान उपमा आहे ही. तुमचा एक प्रकल्प नाकारला जाऊ शकतो किंवा तोडला मोडला जाऊ शकतो, पण तुमची प्रतिभा कोणीही नष्ट करू शकत नाही. खरंच हे खूप प्रेरणादायी आहे. स्नायडर यांच्या मते यशाइतकेच शिक्षण अपयशातूनही मिळतं. हो, कारण चुकांमधून माणूस जास्त शिकतो. अगदी. जेव्हा एखादी स्क्रिप्ट चालत नाही किंवा एखाद्या मीटिंगमध्ये निर्माते तुमच्या स्क्रिप्टच्या चिंध्या करतात, तेव्हा त्यातून मिळणारे धडे लेखकाला पुढची स्क्रिप्ट अधिक अभेद्य बनवण्यास मदत करतात. आणि हीच ती जिद्दी वृत्ती आहे. हो, अपयशाने खचून न जाता, ठीक आहे, ही स्क्रिप्ट नाही चालली, काही हरकत नाही, मी उद्या सकाळी उठून यापेक्षा 10 पट चांगली नवीन कथा लिहायला घेईन. हा जो अढळ आत्मविश्वास आहे, तोच एका सामान्य लेखकाला महान लेखकापासून वेगळा करतो. हे ऐकायला खूप ऊर्जा देणारं आहे. पण इथे मला एका अतिशय व्यावहारिक प्रश्नावर यावंसं वाटतं. कोणता प्रश्न? एवढा सगळा संघर्ष, अपमान, नकार आणि आपल्याच कथेची होणारी कत्तल सहन करूनही एखाद्याने लिहितच का राहावे? एखाद्या माणसाने स्वतःला एवढा त्रास का द्यावा? हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच. आणि याचं उत्तर या प्रकरणाच्या आणि खरं तर या संपूर्ण पुस्तकाच्या अंतिम संदेशात दडलेलं आहे, असं स्नायडर म्हणतात. ते म्हणतात की लेखकाने आपण जे काही लिहितोय त्यात नेहमी मजा शोधली पाहिजे, म्हणजे फाइंडिंग द फन. हो, तोच एकमेव मार्ग आहे. पण हा सल्ला थोडा भाबडा वाटत नाही का? व्यावसायिक जगात जिथे गळे कापू स्पर्धा आहे, तिथे मजा कशी शोधायची? इथेच खऱ्या अर्थाने रंजकता वाढते. हा सल्ला भाबडा अजिबात नाही, उलट तो जगण्याचा एकमेव आधार आहे. फाइंडिंग द फन हा या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. म्हणजे कसं? स्नायडर हे का म्हणतात ते आपण एका मोठ्या व्यावसायिक वास्तवाशी जोडून पाहूया. आजकाल हॉलिवूडमध्ये किंवा इतरत्रही मेक शुअर इट ओपन्स हा एक प्रचंड मोठा व्यावसायिक ट्रेंड बनला आहे. मेक शुअर इट ओपन्स म्हणजे काय? याचा लेखनाशी कसा संबंध येतो? याचा अर्थ असा की स्टुडिओ आता फक्त चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या म्हणजे सुरुवातीच्या 3 दिवसांच्या कमाईवर लक्ष केंद्रित करतात. अच्छा, म्हणजे ओपनिंग वीकेंड. हो, ते मार्केटिंगवर अब्जावधी रुपये खर्च करतात, मोठ्या स्टार्सना घेतात, जेणेकरून पहिल्याच आठवड्यात हजारो स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित होईल आणि प्रचंड गल्ला जमेल. मग चित्रपट कसाही असला तरी चालेल? अगदी. मग दुसऱ्या आठवड्यात कथेच्या अभावामुळे चित्रपट कितीही आपटला किंवा प्रेक्षकांनी शिव्या घातल्या तरी स्टुडिओला फरक पडत नाही, कारण त्यांनी त्यांचे पैसे कमावलेले असतात. बापरे, जेव्हा अशी केवळ नफ्या तोट्याची, वरवरची आणि कला मारून टाकणारी व्यावसायिक गणिते उद्योगात चालतात, तेव्हा एक लेखक म्हणून तुमची घुसमट होऊ शकते. हो, तुम्हाला वाटेल की मी एवढी मेहनत कशासाठी करू, यांना तर फक्त स्पोर्ट आणि आयटम सॉंगच हवेत. बरोबर. आणि तिथेच मग लेखकाचा उत्साह संपतो. तो एक केवळ टाईपरायटर बनून राहतो. नेमकं तेच. आणि म्हणूनच स्नायडर म्हणतात की अशा या व्यावसायिक आणि अनेकदा स्वार्थी वातावरणात
तुमचा बचाव करणारी एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या कामातील मजा. म्हणजे ती प्रोसेस एन्जॉय करणं. हो, जेव्हा तुम्ही कागद आणि पेन्सिल घेऊन बसता आणि कथेचे मूलभूत नियम वापरून एखाद्या पात्राला संकटातून बाहेर काढता, तेव्हा तुम्हाला त्यात स्वतःला आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे 100व्यांदा किंवा 1000व्यांदा फेड इन हे शब्द लॅपटॉपवर टाईप केले जातात, तेव्हाही लेखकाच्या पोटात पहिल्यांदा लिहिल्यासारखेच आनंदाचे फुलपाखरू उडायला हवे, असं स्नायडर म्हणतात. बरोबर. जर लेखकालाच स्वतःच्या प्रक्रियेत मजा येत नसेल तर तो या तणावाखाली कधीतरी कोलमडून पडेल. व्यावसायिक ट्रेंड्स दर 5 वर्षांनी बदलतील, पण एक चांगली, मनाला भिडणारी कथा रचण्याची मजा आणि त्यातून मिळणारा आनंद कधीच जुना होत नाही. हाच आनंद लेखकाला टिकवून ठेवतो. अगदी बरोबर. हाच तो मुख्य गाभा आहे. म्हणजे बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी लेखकाने स्वतःच्या आतील ती सर्जनशील आग आणि तो निरागस आनंद जिवंत ठेवला पाहिजे. हो, हा खरोखरच एक सुंदर आणि सखोल विचार आहे. या सखोल चर्चेच्या आणि खरं तर सेव्ह द कॅट या पुस्तकाच्या सारांशाच्या शेवटी आपण आत्तापर्यंतच्या या संपूर्ण प्रवासाची थोडक्यात उजळणी करूया. हो, कारण या पुस्तकाने आपल्याला फक्त पटकथा कशी लिहावी हे शिकवले नाही, तर ती कशी विकावी आणि उद्योगातील वास्तवाला सामोरे कसे जावे हेही शिकवले. अगदी बरोबर. आणि या उजळणीत आपण मागील काही चर्चांमध्ये जे अत्यंत प्रभावी नियम पाहिले ते पुन्हा एकदा समजून घेणं गरजेचे आहे. हो, कारण हेच नियम ती ढाल आहेत. सगळ्यात आधी आपण पाहिलं की नायक असा असावा ज्याच्याशी प्रेक्षक लगेच जोडून घेऊ शकतील. हो, म्हणजे सुरुवातीलाच त्याला असं काहीतरी करताना दाखवा, जसं की झाडावर अडकलेल्या मांजराला वाचवणे. ज्यावरूनच तर पुस्तकाचं नाव सेव्ह द कॅट पडली आहे. अगदी. जर तुमचा पात्र प्रेक्षकांना आवडलं नाही तर स्टुडिओचे लाखो डॉलर्सचे स्पेशल इफेक्ट्सही चित्रपट वाचवू शकत नाहीत. नक्कीच. आणि कथेचा डोलारा उभा करण्यासाठी आपण जे चित्रपटाचे 15 टप्पे किंवा 15 बीट्स पाहिले तेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हो, हे बीट्स म्हणजे काही बंधनं नाहीत, तर कथेचा समतोल राखणारे खांब आहेत. कथेची सुरुवात थिसिसने होते, म्हणजे सुरुवातीचे एक प्रस्थापित जग. मग कथेला कलाटणी मिळते आणि अँटिथेसिस सुरू होते. हो, म्हणजे त्या जगाच्या पूर्णपणे उलट परिस्थिती, जिथे नायकाला नवीन नियम शिकावे लागतात आणि संघर्ष करावा लागतो. या बीट्समध्ये मला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त भावलेला मुद्दा म्हणजे ऑल इज लॉस्ट क्षण. हो, तो क्षण खूपच महत्वाचा आहे. हा कथेच्या उत्तरार्धात येणारा असा क्षण असतो जिथे नायकाचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. त्याला वाटतं की तो पूर्णपणे हरला आहे. स्नायडर इथे मृत्यूची चाहूल म्हणजे विफ ऑफ डेथ दाखवण्यास सांगतात. बरोबर. हा मृत्यू एखाद्या जवळच्या पात्राचा असू शकतो, एखाद्या महत्वाचा नात्याचा असू शकतो किंवा नायकाच्या एखाद्या जुन्या, खोट्या विचारसरणीचाही असू शकतो. आणि हा क्षण कथेला जी एक प्रचंड भावनिक खोली देतो, त्यामुळे प्रेक्षक कथेच्या पूर्णपणे आहारी जातो. हो, आणि ही भावनिक खोली योग्य रीतीने कागदावर उतरवण्यासाठी स्नायडर यांनी द बोर्डचा जो अप्रतिम उपाय सुचवला आहे तो विसरून चालणार नाही. हो, 40 इंडेक्स काढांवर संपूर्ण कथेचे बीट्स मांडून ती एका मोठ्या बोर्डवर डोळ्यासमोर ठेवणे. यामुळे लेखकाला आपल्या कथेचा आवाका, गती आणि पात्रांचा प्रवास स्पष्टपणे एका नजरेत दिसतो. कुठे कथा लांबत आहे, कुठे वेग कमी होत आहे, हे लगेच लक्षात येतं. ही पद्धत लेखकाला कथा भरकटण्यापासून वाचवते. आणि आजच्या या 8व्या आणि अंतिम प्रकरणातून आपण जे मुख्य तत्व शिकलो ते म्हणजे चित्रपटसृष्टीच्या व्यावसायिक सत्याचा स्वीकार करणे. अगदी. आर्ट विरुद्ध कॉमर्स या लढाईत अडकून न पडता इट इज व्हॉट इट इज ची प्रगल्भता अंगीकारणे आणि तरीही स्वतःमधील बुलहेड वृत्ती टिकवून ठेवणे. खरंच, तुम्ही कितीही मोठे तंत्रज्ञ असलात, तुम्हाला सगळे नियम माहीत असले तरी जोपर्यंत तुम्हाला माणसांच्या भावना समजून घेऊन त्या कागदावर उतरवण्याचा आणि या निर्दयी बाजारात टिकून राहण्याचा खेळ जमत नाही, तोपर्यंत यश मिळणे कठीण आहे. तंत्र आणि भावनांचा तसेच कला आणि वास्तवाचा हा मेळच कोणत्याही उत्तम कथेचा आणि यशस्वी लेखकाचा पाया असतो. हो, हा संपूर्ण प्रवास खूप काही शिकवणारा आणि डोळे उघडणारा होता. अगदी. सुरुवातीला आपण खवळलेल्या समुद्रात फेकल्या गेलेल्या एका बाटलीतल्या जहाजाची उपमा दिली होती. लेखकाचा हा प्रवास नक्कीच त्या खवळलेल्या समुद्रासारखा अनिश्चित आणि धोकादायक आहे. हो, पण सेव्ह द कॅटमधील हे सगळे नियम, हे 15 बीट्स आणि या मानसिक तयारीचे सल्ले त्या जहाजासाठी एका भक्कम सुकाणूचं काम करतात. जे कितीही मोठं व्यावसायिक वादळात आलं तरी त्याला योग्य दिशा दाखवत राहतात आणि बुडू देत नाहीत. हो, अगदी समर्पक आणि अचूक निष्कर्ष आहे हा. आता आपण या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत, पण जाता जाता मी सर्व ऐकणाऱ्यांना एका नव्या विचारात ढकलून देऊ इच्छितो.
कोणता विचार? आपण पाहिलं की हॉलिवूड किंवा कोणतीही चित्रपटसृष्टी कथेच्या या 15 बीट्सवर, ठराविक सूत्रांवर आणि प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिक्रियांवर किती अवलंबून असते. हो, अगदी गणितासारखे नियम आहेत. मग जर हे नियम इतके गणितासारखे अचूक आहेत, तर भविष्यात असं होऊ शकतं का की एखादा चतुर लेखक याच नियमांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या मदतीने प्रचंड सखोल अभ्यास करेल? अरे वा, हा खूपच रंजक अँगल आहे. तो एआयला सांगेल की हे नियम वापरून प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे हे शोधून काढ, आणि मग प्रेक्षकांना अनपेक्षित असा धक्का देण्यासाठी, त्यांची झोप उडवण्यासाठी हेच नियम तो अगदी वेगळ्या, आजवर कधीच न पाहिलेल्या पद्धतीने मोडेल. म्हणजे नियम मोडण्यासाठी नियम माहीत असणं गरजेचं असतं, हेच ते. अगदी. तंत्रज्ञान आणि कलेचा हा पुढचा टप्पा कसा असेल, ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका पुस्तकाचा सारांश ऐकण्यासाठी. नमस्कार.